आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। पूंछमध्ये पाकिस्तानचा भारतीय नागरी वस्तीवर तोफांचा मारा। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये पूंछमधल्या गीता माता मंदिराचं नुकसान झालेलं आहे। पूंछमध्ये पाकिस्तानकडून भारतीय वापरलं आणि त्यानंतर 9 दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा उद्ध्वस्त केला आणि त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। मात्र यानंतर त्याच दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजे काल सकाळी 8 वाजता या पूंछ शहरामध्ये, जम्मू काश्मीरचं पूंछ हे शहर आहे, या शहरामधल्या अनेक भागामध्ये शेलिंग जे आहे ते सुद्धा तोफगोळी जे आहे ते डागण्यात आलेले होते आणि पाकिस्तानच्या हद्दीतून हे सगळे शेलिंग जे आहेत ते पूंछ शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने आले आणि अनेक घरांचं त्याचबरोबर मंदिरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सध्या मी जिथे उभा आहे ते पूंछ शहरातलं गीता भुवन मंदिर आहे। इथे सनातन धर्माची धर्मसभा होते, त्याचबरोबर कृष्ण भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि किती मोठं नुकसान या मंदिराचं झालेलं आहे आपण पाहतो आहे। मंदिराच्या टेरेसवरती सध्या मी उभा आहे आणि इथे जिथे हे शेलिंग पडलेले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टेरेसचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अगदी आतपर्यंत आतली खोली सुद्धा दिसते आहे, एवढं मोठं नुकसान या सगळ्या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर मंदिराच्या अगदी वरच्या बाजूला जिथे हे शेलिंग पडले त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवरती सुद्धा शेलिंगमुळे छर्रे सुद्धा उडल्याचं पाहायला मिळतं आहे। या बाजूला आपण पाहतो की आजूबाजूच्या मंदिराच्या जी घरं आहेत त्या घराच्या भिंतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छर्रे पडल्याचे पाहायला मिळत आहेत आणि पूंछ शहरामध्ये फक्त हे एकच मंदिर नाही तर अनेक मंदिर त्याचबरोबर गुरुद्वारा आणि अनेक घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। पाठीमागच्या बाजूला आपण ही हद्द जर बघितली तर या डोंगर कपारींच्या त्या बाजूला पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि त्याच बाजूने हे शेलिंग जे आहेत ते वाजता काल पूंछ शहरामध्ये आले। याच्या आधी सुद्धा पाकिस्तानाने अशा पद्धतीने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते, मात्र बॉर्डरच्या नजीकची जी काही घरं आहेत किंवा गावं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं नुकसान आतापर्यंत झालेलं होतं। मात्र ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये भारतानं राबवल्यानंतर वावचळलेल्या पाकिस्तानानं मोठ्या प्रमाणात शेलिंग्स डागायला सुरुवात केली आणि त्यानंतर या पूंछ शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने अंधाधुंद शेलिंग जे आहेत ते अनेक ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेलिंगच्या माऱ्यांमुळे ज्या मंदिरांचं नुकसान झालेलं आहे त्या गीता भुवन मंदिराच्या टेरेसवरती आता आपण आहोत आणि या टेरेसच्या भिंती सुद्धा आपण पाहतो की जिथे हे शेलिंग्स पडले तिथे हा मोठा खड्डा पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। या खड्ड्याच्या बरोबरच अगदी टेरेसच्या मध्यभागी हा खड्डा पडलेला आहे शेलिंगमुळे, त्याचबरोबर बाकीचा जे बांधकामाचा भाग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या घराच्या भिंती ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा नुकसान जे आहे ते पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। याच्या बाजूलाच आणखी एक गुरुद्वारा आहे पूंछ शहरामधला, तिथे सुद्धा अशा पद्धतीचे शेलिंग जे आहेत ते पडलेले आहेत आणि बॉर्डरच्या आसपासची जी काही घरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात शेलिंगचा मारा पाकिस्तानच्या हद्दीतून पाकिस्तान आर्मीने केलेला होता आणि तिथे बऱ्याच लोकांचा जीव सुद्धा गेलेला आहे। जवळपास 13 जणांचा या शेलिंगच्या माऱ्यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर 50हून अधिक लोक जखमी झालेले आहेत। या पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण पाहतो तिथे सुद्धा छर्रे काही प्रमाणामध्ये उडाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्या बाजूला पूंछ मधल्या घटनास्थळावरून TV9 मराठी थेट लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतोय।